अजून एक फोन लावून बघते. लागला फोन. हॅलो. अहो कुठे आहे तुम्ही? 2 दिवस झाले मी तुम्हाला फोन लावते, तुमचा फोन स्विच ऑफ आहे. अहो हाय तरी हॅलो. कुठं? हा. गायत्री, ऐकून घे माझं. अहो कुठं गेले तुम्ही? गावाला गेले का? आई तर ठीक आहे ना? गायत्री, ऐकून घे माझं. हा बरेच दिवस बोल. झाले तुला एक गोष्ट सांगायची होती मला. हा बोला ना. हे बघ गायत्री, मी दुसरं लग्न केलंय काय? आणि मला आता तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. अहो काय बोलताय तुम्ही? ऐक ना श्री, तू काय विचार केलायस? तुला किती वेळा सांगितले मी आपण लग्न केव्हा करायचंय मला सांग तू आता. फायनल मला आज डिसिजन तुझा कळालाच पाहिजे. अगं वेडी आहेस का तू? तुला माहिती ना माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. अरे हो मला माहिती लग्न झालेलं आहे, पण जे आपलं आहे ते काय? तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती? अगं हो आहे माझं प्रेम तुझ्यावर, पण लग्न झालंय तिला कसं सोडू सांग ना. अरे मग तिला नाही सोडणार तर मग मी कशी जगू तुझ्याशिवाय? अगं, तुझं म्हणणं सगळं खरंय, पण काही कारणच नाही ना तिला सोडण्यासाठी. मी भांडण जरी काढलं ना तरी ती समजून घेते. ऐक ना, मला ते काही ऐकायचं नाहीये. तिला सोडायचं कसं सोडायचं तू सोड. मला माहित नाही तू माझ्याशी लग्न करायचं म्हणजे करायचं, कारण तूही माझ्यावरती प्रेम करतो आणि मीही तुझ्यावरती प्रेम करते. अगं हो ग, मी पण तिला सोडण्यासाठी कारणच शोधतोय, पण ती मला काही कारण सापडूच देत नाही माहितीये का. ते मला काही माहित नाही. मला तुझ्याशी लग्न करायचंय करायचंय करायचंय. समजते? तुझ्या डोक्यात बसतंय? ठीक आहे, काहीतरी मार्ग काढू आपण. काहीतरी मार्ग काढू, पण वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे. गायत्री, हा. अगं काय टिफिन नाही का तयार अजून? अहो झाले, फक्त चपाती राहिली. अगं काय चपाती? किती वाजले ते? हा, किती वाजता असतं माझं ऑफिस? अहो एक गोष्ट फक्त टिफिन वेळेवर बनवायचा, ती पण झाली नाही का तुझी जेने? चुकलं माझं. काय चुकलं? तुझ्या आईने हे शिकवलंय का चुकलं म्हणायचं? हा, अहो झाले पण मी लगेच वैताग आणलाय माहितीये का तू? एक एक गोष्ट फक्त टिफिन वेळेवर पाहिजे, ती सुद्धा गोष्ट करता येत नाही का तुला? तुला माहिती ना मी बाहेर काय खात नाही म्हणून. तुझ्यामुळे आज मला बाहेर खावं लागेल. अहो मी लगेच बनवून देते. अगं काय लगेच बनवते? अर्धा तास उशीर झालाय मला आधीच. हा, हे शिकवलंय का तुझ्या आईने? कधी कधी वाटतंय ना तुझ्यासोबत लग्न करून चूक केली मी. राहू दे, ते चपाती तूच खा आणि भाजी तूच खा, मी खाऊन घेतो बाहेर काहीतरी. अहो ऐका ना. अहो डबा घेऊन जा ना, ऐका ना. बरं रिया, मला सांग, लग्नानंतर हनीमूनला कुठे जायला आवडेल तुला? कुठे जायचं तूच सांग. नाही नाही, तो डिसिजन तुझा असेल हा. मला ना थंड हवेचे ठिकाण आवडतात. मग शिमल्याला जायचं का? नको, शिमला नको, मनाली. बरं ठीक आहे, तुझ्या मनावरती हा. आणि ते प्रोजेक्ट तू सबमिट केलास का? हो केला, आणि सर तुझी तारीफ सुद्धा करत होते. हो का? ही माझी बायको गायत्री आणि ही माझ्या ऑफिस मधली मैत्रीण रिया. छान आहे. चहा घ्या. कशाला? मी नाही घेत चहा. अहो घ्या. तुम्ही घेता का? नाही, मला आहे तिकडे, मी गेले नंतर. हा. आणि तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदाच आल्यात तर जेवण करूनच जा. नाही, कशाला जेवण? अगं जेवून जा, समजून घे. अगं माझी बायको एवढी उत्तम पनीरची भाजी बनवते ना, विचारूच नको. तुमचं तर काही. आणि त्या दिवशी मी ऑफिसला नाही का टिफिन मध्ये आणली होती, ती हिनेच बनवलेली भाजी होती बघ. हो चालेल मग. आणि हा. तसंही माझं पनीर फेवरेट आहे. हा, तू बनव ग, भाजी बनव पटकन. हा बनवते लगेच. हो बनव. अरे किती भोळी आहे ती, तिला काहीच समजत नाही. तिला अक्कल आहे की नाही? हिच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना, कोणी सहन नसतं केलं. अरे बेडरूम मध्ये येऊन बसले. मी तर अजिबात सहन नसतं केलं. खूपच भोळी आहे. अगं एकदम बावळट आहे ती, मला अजिबात आवडत नाही ती. मला ना जरा अशी अपडेटेड आणि ट्रेंडी मुलगी हवी माझ्या आयुष्यात, जशी तू आहेस. आणि सुंदर पण. ती तर मी आहे. मग
गायत्री, काय करायला तू इथं? काही नाही, आवरत होती. किती वाजलेत? तुला माहित नाही का 4 वाजता मला चहा नाश्ता लागतो ते? हो, विसरलेच होते, मी देते का? विसरले म्हणजे रोज कशी विसरते का तू? रोज ऑफिसवरून आल्यावर मला देते का नाही तू चहा नाश्ता? हो, हा? आज थोडं जास्त काम होत होतं. आणि ते दारात माझा शर्ट काय करतो तिथं? तुला माहिती ना ऑफिसचा शर्ट आहे तो? अहो, ते धुणारच होते. तुला आज संध्याकाळपर्यंत तो इस्त्री आणि धुवून ठेवायला सांगितला होता मी. आता दारात लोळतोय तो शर्ट. मग आता तू परत धुणार, परत वाळवणार, परत त्याची इस्त्री करणार. आणि सकाळी नाही वाळला तुम्ही काय घालून जाऊ? चुकलं माझं, करते मी. अगं काय चुकलं? 1 नंबरची बिनडोक बाई आहेस तू. अक्कल नावाची गोष्ट ना, ज्यावेळेस देव अक्कल वाटायला आला होता ना, तू काय रानात बिनात जाऊन बसली होती का असं वाटतंय मला. ऐक ना, चुकलं माझं, मी लगेच देते करून. पटकन चहा नाश्ता कर, जा लवकर. रिया, तू पाहिलंस ना घरी आल्यानंतर माझी बायको किती समजूतदार आहे ती. माझ्या ना मनात असा तिरस्कार आहे तिच्याबद्दल. मी तिच्याशी भांडतो, तिच्यावर चिडचिड करतो, पण ती मला शब्दाने उलट बोलत नाही. मला कळत नाहीये मी तिला काय कारण देऊन सोडू किंवा कोणत्या कारणावरून भांडू. तुझं हे सगळं ठीक आहे, पण आपल्याला काही ना काहीतरी करून आपल्याला तिला सोडावंच लागेल, कारण तुला माझ्याशी लग्न करायचंय, हो ना? हो, मला करायचं तुझ्याशी लग्न, पण माझंही समजून घे ना तू. मला काहीतरी कारण द्यावं लागेल का नाही तिला सोडण्यासाठी? हो, बरोबर आहे. मग देऊया ना आपण काहीतरी कारण तिला. अगं पण काय कारण देते मी? रोज तिचा चिडचिड करतोय, तिरस्कार करतोय, रोज काही ना काही भांडण्यासाठी कारण शोधतोय. एक काम करूया, आलास? ये ये. हे बघ, छोटस घर आपल्या राजा राणीचं. छान. मी काय म्हणते, हा. आपण आजच लग्न करूयात का? आजच? हो, मंदिरात जाऊन करूया ना लग्न. म्हणजे कसं, मलाही छान वाटेल तुझ्यासोबत राहायला. आणि तसेही या घरामध्ये आई वडील राहत नाहीत, ते गावाला असतात. फक्त आपण दोघे असणार इथे. चालेल, तू म्हणशील तसं. हा, चल चल, आता घर तुला तरी घर दाखव दाखव. मला. सकाळपासून हे कुठे गेले असतील बरं? आता 10 वाजले, तरी अजून घरी आले नाही. मी ना फोन करून बघते. असं न सांगता तर कधी जाते नाही कुठं. नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात सिस्टर, त्यांचा फोन कसं काय बंद असून? बाई बघे बघू. ए बघी, काय झालं गं शनीला? अजून एकदा फोन लावून बघते. लागला फोन. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? 2 दिवस झाले मी तुम्हाला फोन लावते, तुमचा फोन स्विच ऑफ आहे. अहो हाय तरी कुठं? हा, गायत्री, ऐकून घे माझं. अहो कुठं गेले तुम्ही? गावाला गेले का? आई तर ठीक आहे ना? गायत्री, ऐकून घे माझं. हा, बरेच दिवस बोला. झाले तुला एक गोष्ट सांगायची होती मला. हा, बोला ना. हे बघ गायत्री, मी दुसरं लग्न केलंय काय? आणि मला आता तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. अहो काय बोलताय तुम्ही? हॅलो, अहो आपलं लग्न झालंय, आपलं बाळ आहे छोटस, असं काय करताय तुम्ही? हे बघ,
गायत्री, मला त्या लग्नाचा, त्या बाळाचा आणि तुझा अहो, कशाशी मला काही ऐका ना, संबंध ठेवायचा नाहीये. तुम्ही घरी या ना, आपण घरी येऊन बोलू ना. सांभाळ. मला अजिबात डिस्टर्ब करू नको. मी दुसरं लग्न केलंय आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. अहो ऐका ना, तुम्ही घरी तर या आपण. The child is currently unavailable. Please try again later. काय झालं? Your child is currently unavailable. Please. ग बाबा, बाबू, ग बाई माझे बाबे ग. गप गप रे माझी राणी, गप आ. गप ग गप. गपा गप बाई. बाई दादुडी, गप बाई. बरं ते मनालीचं काय करायचं सांगितलं नाही अजून. कधी निघायचं? तू ठरव, सगळं आता तुझ्याच मनावर होणार आहे. माझा जास्त हक्क आहे ना आता. हो. आता फक्त तू माझं आहेस, फक्त माझं. आता घरी जायचे आपल्याला मस्तपैकी. हा रडू नको बाब्या, नको रडू. तुमचा नवरा दिसत ना, कुठे गेला? हो ते आईंची तब्येत बरी नव्हती ना, तर ते गावाला गेले. बरं, रडायला लागली गप्प. नाही नाही राहू द्या, घेते हा? मी. नाही नको राहू देतो द्या. ना, दे ना. ओ, वहिनी. हो बाबा, काय बाब्या. ओ, ओ, ओ. हे बघ गायत्री, मी दुसरं लग्न केलंय काय आणि काय मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. अहो काय बोलताय तुम्ही? अहो आपलं लग्न झालंय, आपलं बाळ आहे छोटस, असं काय करताय तुम्ही? हे बघ गायत्री, मला त्या लग्नाचा, त्या बाळाचा आणि तुझा अहो कशाशी मला काही ऐका ना, संबंध ठेवायचा नाहीये.
अगं जेवायला काय बनवलं नाहीस का? नाही यार, मला खूप कंटाळा आलाय. तू एक काम करतोस का? तू ना मॅगी बनव आणि तूही खा आणि मलाही खाऊ घाल, ठीक आहे? गायत्री, अगं खूप भूक लागली, काहीतरी खायला बनव ना पटकन. अहो तुम्ही आता ना फ्रेश व्हा, मी मस्तपैकी तुमच्यासाठी गरमागरम जेवण आणते. लवकर बनव, आम्हाला खूप भूक लागली. हो लगेचच बनवते. हा बन. रिया, जरा इकडे ये बरं. हा बोल ना श्री. ये बस, देवपूजा कर माझ्यासोबत. नाही रे, थांब जरा, मला काम आहे. ऐक ना श्री, हा. मला ना शॉपिंगसाठी पैसे पाहिजे. अगं माझा पगार सगळा खर्च झाला या महिन्याचा. कसा खर्च झाला? मी तर तुला 1 रुपया पण मागितला नाही या महिन्यामध्ये. अगं हो, आता झाला काय सांगू तुला, माझ्याकडे आता 1ही रुपया नाही राहिला. अरे कसा पण खर्च झाला? तुझं कर्तव्य आहे का नाही बायकोचा हट्ट पुरवणं? तू माझा नवरा आहेस का नाही? मग तुला मला पैसे द्यावाच लागतील. अगं हो, तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे, पण झाला खर्च सगळा पगार, आता काय करू मी? मला काय माहित नाही, काय करायचं ते कर, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं रिया, तुला माझी सॅलरी माहिती आहे, अरे सगळे हो, खर्च झाले ती. मला माहिती आहे तुझी सॅलरी, पण तुझं कर्तव्य आहे बायकोचे हट्ट पूर्ण करणे. तू माझा नवरा आहेस ना, लग्न केलंयस ना, मग आता हे तुझं कर्तव्य आहे, तुला हे करावंच लागेल. हे बघ, खरंच माझा सगळा पगार खर्च झालेला आहे आणि माझ्याजवळ आता 1ही रुपया नाही. ऐक ना श्री, मला हे काही ऐकायचं नाहीये. मी तुझ्याशी लग्न केले ना, तुझं कर्तव्य आहे ते पूर्ण करतो. तू फक्त 10,000 रुपये नाही मला देऊ शकत. मला संध्याकाळी पाहिजे, मी आत्ताच सांगते. काय हो? काय झालं? एवढे नाराज का बरं आहे तुम्ही? अगं तुला म्हटलं नव्हतं का या महिन्यात तुला एक चांगली साडी घेईल म्हणून, पण गावाकडे आईच्या गोळ्यांसाठी पैसे पाठवले, तर पुढच्या महिन्यात तुला साडी घेतली तर चालेल का? अहो एवढंच ना, साडीसाठी नाराज आहे का तुम्ही? अहो आपलं अख्खं कपाट भरले साड्यांनी, त्याच मी घालत नाही लवकर. हे बघा, तुम्ही काही नाराज राहू नका. आणि साडी काय हो कधीही घेता येईल, पण तुम्ही असं नाराज राहिलेलं ना मला नाही आवडणार. त्याच्यामुळे तुम्ही खुश राहा. मग तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा टाकते आणि जरा हसा. ऐक ना श्री, हा बोल ना. म्हणजे डोकं ना खूप दुखतंय. एक काम कर ना, माझ्यासाठी एक कॉफी बनवतो का? अगं आधीच मी खूप थकलेलो आहे आणि मला मित्रांना भेटायला जायचं, तर एक काम कर ना, तू बनवून घे ना तुझ्या हातात. अरे यार, प्रत्येक वेळी तुझे काय रिझन असतात रे? इकडे जायचे, तिकडे जायचे, ऑफिसला जायचे, मित्रांना भेटायला जायचंय. कधीतरी माझं एक काम ऐकत जा. हे बघ रिया, मी थकून आलेलो आहे. मी आधीच पण माझं खूप थकले. मला कॉफी हवी आहे, कॉफी बनवून दे. कळतं तुला मी काय सांगितलं? हे बघ, आधीच माझं डोकं खूप दुखतंय. माझंही दुखतंय, मला त्याच्यासाठी सांगते. मला मित्रांना भेटायला जायचंय, तर तू हाताने कॉफी बनवून घे. ऐक ना, मित्र इम्पॉर्टंट नाहीये, तुझी बायको इम्पॉर्टंट आहे. आणि बायकोचं डोकं खूप दुखतंय, सो नवऱ्याला कॉफी बनवावी लागणार. कॉफी बनवायची, तू ही पी, मलाही दे, ठीक आहे? बनव लगेच. ए, कुठे चाललायस? कुठे म्हणजे ऑफिसला. नाही, तू आज सुट्टी घे. मी सुट्टी घेतले. आज आपण आहे ना मूवी बघायला जाऊया.
अगं मला ऑन द स्पॉट सुट्टी नाही देत, ऍटलिस्ट 8 दिवस आधी तरी सांगावं लागतं. का नाही मिळणार? मी बोलते ना, मला मिळाले तुलाही मिळणार. घे सुट्टी तू. अगं मला अशी सुट्टी नाही घेता येणार, समजून घे ना तू. श्री यार, कधीतरी माझं ऐक ना यार, प्लीज ना. आज जाऊया ना आपण मूवी बघायला. अगं माझा प्रोजेक्ट चालू आहे, एक मला जाणं गरजेचं आहे ऑफिसला. यार कसं आहेस तू? लग्नाच्या आधी काय काय बोललास? मनालीला घेऊन जातो, इकडे घेऊन जातो, तिकडे घेऊन जातो, कुठेच नाही नेलं. लग्न झालं तर घरातच ठेवलंयस तू मला. अगं हो, त्याची प्लॅनिंग करूया आपण मनालीची, पण मला आधी ऑफिसचा प्रोजेक्ट पूर्ण करावा लागेल. यार नाही, मला काय माहित नाही. आज आपण मूवी बघायला जायचंय. हे बघ रिया, मला सुट्टी मिळणार नाही. श्री, तुला समजतंय मी काय बोलली? आज मूवी बघायला जायचंय. मला ना खरंच पश्चाताप होतो तुझ्याशी लग्न करून. कुठलेच हट्ट पुरवत नाही यार, कधी कुठे घेऊनही जात नाही. तुझ्या आज लग्नाच्या आधी किती अगो माझी बाबू सोना करायचा, आता लग्न झालं ना काहीच नाही करत. तू खरं सांगू का, तू ना मला डिझर्वच नाही करत. तू ना तुझ्या त्या मंद बायकोसोबतच ठीक होता. मस्त दोघे मंद मंद चांगला तुमचा संसार चालू होता. अगं रिया, थोडं समजून घे, माझा लाईव्ह प्रोजेक्ट चालू आहे, मी नाही सोडू शकत मधून. तो झाल्यानंतर वाटल्यास आपण 15 माझं ऐकून घे, मी सांगितलंय, मी जे बोलेल ते होणार. आज मूवी बघायला जायचंच. मी आले लगेच पर्स घेऊन. चल पटकन तयार हो, आपण पिक्चरला जाणार आहे. पिक्चरला? हा, आणि पिक्चर झाला ना मग तसंच बाहेर जेवण करून येऊ. अहो कशाला एवढे व्यर्थ पैसे घालायचे? मी काय म्हणते, त्यापेक्षा तेवढे पैसे ना तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवा, आपल्याला कधी ना कधी तरी कामाला येतील. ए श्री, तुला मी काय काम दिलं तर? तू एक काम करत नाही यार, काडीच्या कामाचं नाहीस तू माझ्या. काय बोलते मी? काय सांगितलं तुला मी? आवाज थोडा कमी ठेव. काय कमी ठेव? का ठेवू मी कमी आवाज? हे बघ रिया, काय? मी तुझा नवरा आहे, हा मग तुझ्या हाताखाली काम करणार नोकर नाही. हा, तर हो का? थोडं व्यवस्थित बोलत जा, कळलं? आता कळतंय तुला हे? आणि तू किती बदललास ते तुला दिसत नाही का? काय बदललोय मी? आणि काय व्यवस्थित बोलू? नीटच बोलते मी. तुला काम सांगितलं तू करतोस? जरा तुझा टोन बघ, कशी बोलतेस तू. ऐक ना, माझा टोन असाच आहे, मी अशीच बोलणार. आधीही अशीच बोलत होती. तुला तेव्हा नाही माझ्या अशा चुका दिसल्या, आज दिसायला लागल्या. हे बघ रिया, मी फक्त तुला एवढंच म्हणतोय की मी तुझा नवरा आहे, तर जरा व्यवस्थित इज्जत ठेवत जा माझी ओके, कधीतरी. नवरा आहेस तू माझा? काय तू नवऱ्याचे कर्तव्य करतोस रे? काय पार पाडतोस कर्तव्य? घर माझं, घर चालवते मी, आणि तुझा काय काय करतोस काय माझ्यासाठी? बोल ना. आणि हक्क काय दाखवतोयस? विसरू नकोस श्री, तू माझ्या घरात राहतोस, हे तुझं घर नाहीये, कळालं का? म्हणून नीट राहायचं आणि आवाज खाली करायचा माझ्या समोर, आवाज चढवायचा नाही. काय म्हणालास तू? अरे तू तुझ्या बायकोचा नाही होऊ शकला, तू माझं काय होणार आहेस? लग्नच करून चुकले रे तुझ्याशी. आणि ना तू मला डिझर्वच नाही करत, बिकॉज मी एवढी सुंदर सुशील आणि तू लग्न झालेला पुरुष, तरी मी तुझ्याशी लग्न केलंय. जाऊ दे रे, माझं चुकलंय, पण हे लक्षात ठेव, संध्याकाळपर्यंत तुला वेळ देते. तुला काय करायचंय? जातोयस घर सोडून? मला सांग. आणि हा, तुला राहायचंय ना इथे ह्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये, तर तुला माझ्या नियम आणि अटीनुसार राहावं लागेल. नाहीतर काय करायचं? बॅग घ्यायची आणि निघायचं. कळालं? होय, सांग लवकर. काय विचार करतोयस ते? ठीक आहे? गाई गाई, ओ ग बाई, झोपलं बाई माझं बाळ, काय शाण्या. गायत्री,
गायत्री, खरंच माझं चुकलं अगं. आपला सोन्यासारखा संसार, सोन्यासारखं लेकरू सोडून मी तिच्या मागं लागलो. खरंच मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली गायत्री. खरंच मला माफ कर.